उपस्थित असलेले व्यासपीठावरील आमचे सहकारी आणि उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री माधव कुसेकर, वित्तीय सल्लागार श्री गिरीश देशमुख, महाव्यवस्थापक बांधकाम श्री दिनेश महाजन, महाव्यवस्थापक कर्मचारी वर्ग श्री मोहनराव भरसट, श्री नंदकुमार कोलारकर, महाव्यवस्थापक यंत्र श्री रमेश वामने, व्यवस्थापक नियोजन आणि पणन, आणि ज्यांचा आपण आता नुकताच सत्कार केला आणि गेल्या 25 वर्षापासूनच मराठी बाण्याची सुरुवात झाली तेव्हापासून त्यांचा एक चाहता म्हणून असलेला मी एक कार्यकर्ता होतो, ते आमचे अतिशय सहकारी आणि जवळचे मित्र अशोकजी हांडे. मला आमच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कळवण्यात आलं की 1948 साली स्थापन झालेली आपली ही एसटी आता 1 जूनला 77व्या वर्षामध्ये पदार्पण करते. आणि मला आनंद झाला की माझ्या कार्यकाळामध्ये सुरुवातीच्याच काळात वर्धापन दिन येतोय. खरं तर 1 जून म्हटल्यानंतर आजच्या दिवशी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांपैकी जे काही लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करतोय तेव्हापासून माझ्या ओळखीचे जवळजवळ असे 400-500 लोक आहेत की त्यांचा आजच वाढदिवस आहे. आणि तुम्हालाही कल्पना असेल की तो वाढदिवस कसा असतो. पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस शाळेमध्ये नाव नोंदणी करायची तर 1 जून म्हणून आई वडील नाव आपल्या बर्थ सर्टिफिकेटवर 1 जून तारीख टाकून द्यायची आणि मुलीला शाळेमध्ये प्रवेश द्यायचा. तशा प्रकारचे अनेक वाढदिवस आहेत. ते स्वतः सुद्धा सांगतात की आमचा वाढदिवस खरा नाही, पण काय आता आपल्या बर्थ सर्टिफिकेटवर 1 जून असल्या कारणाने आज करावा लागतो. पण एसटीचा मात्र हा खरा खुरा 77वा वाढदिवस आहे. आणि ह्या 77व्या वाढदिवसाचे आपण सगळे साक्षीदार आहात. मला याची कल्पना असेल की आपल्यापैकी बहुतांश तिसरी पिढी सुद्धा या एसटी महामंडळामध्ये काम करणारी मंडळी सुद्धा या ठिकाणी असेल. मी त्यांचा मनापासून गौरव करतो, त्यांचा सलाम करतो की 77 वर्ष एखादं महामंडळ चालणं किंवा एक एसटी सारखी एक सेवा चालवणं काही छोटी गोष्ट नाही, ही फार मोठी गोष्ट आहे. देशामध्ये किंबहुना 1-2च अशी राज्य आहेत की ज्यांची 75 वर्षाच्या पूर्ण त्यांना एवढ्या वर्षाचा कारकीर्द त्यांना मिळालेली आहे. आणि आज आपला हा वर्धापन दिन अतिशय उत्साहात साजरा होतोय. मला अनेक लोकांनी सांगितलं की साहेब वर्धापन आम्ही दिन अशा साधेपणानं साजरा करतो, पण पहिल्यांदा आपण हा एवढा मोठ्या प्रमाणात करतोय. ह्या आधी काही झाले असतील मला कल्पना नाही, परंतु माझी इच्छा होती की एक चांगला उत्साहामध्ये कार्यक्रम झाला पाहिजे. जी मरगळ असते ती मरगळ दूर झाली पाहिजे. मी गेल्या काही महिन्यापासून जेव्हापासून मंत्री झालो आणि एसटी महामंडळाचा अध्यक्ष झालो तेव्हापासून बघतोय की थोड्याफार प्रमाणात आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये मरगळ आहे. मी आज आपल्याला सगळ्यांना सांगतो, ही सगळी मरगळ दूर करा. अवघ्या 2 ते 3 वर्षामध्ये आपलं एसटी महामंडळ दुसऱ्या जी संस्था आहेत, खासगी बसेस संस्था आहेत, त्या संस्थांना आपल्या बसेस बंद कराव्या लागतील अशा प्रकारचा आपला महामंडळ चालेल. पहिला निर्णय मी घेतलाय तो म्हणजे कुठल्याही परिस्थितीत मी जीसीसी बसेस माझ्या एसटी महामंडळामध्ये त्यांना एंट्री देणार नाही. माझ्या स्वमालकीच्या मी बसेस घेईल. माझे कर्मचारी, माझे जे अधिकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊन मी कार्यभाराला हाकेल. कारण जर मी या भाडेतत्वावर बस घेतल्या तर उद्या माझ्या ह्या कर्मचाऱ्यांना घरी बसावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला. आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं आणि प्रामुख्याने अजितदादांना सुद्धा सांगितलं की साहेब एसटी महामंडळाची जर आर्थिक उलाढाल योग्य प्रकारे आपल्याला करायची असेल आणि सर्वसामान्य तळागाळातल्या आपल्या डोंगर दऱ्यातल्या लोकांना जर एसटीची सेवा ही द्यायची असेल तर आपल्याला पंचवार्षिक योजना चालू करावी लागेल आणि दरवर्षी आपल्याला किमान 5000 बसेस तरी विकत घ्याव्या लागतील. आणि त्यांनी त्याला अनुमती दिली. त्याबद्दल मी या मंचावरून आपल्या सगळ्यांचं, आमच्या सरकारचं, महायुती सरकारच्या तिन्ही मुख्य नेत्यांचा आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी अनेक पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेत. वेळ कमी होता म्हणून फक्त आपण काही 10 आणि 5 असे 15 पुरस्कार या ठिकाणी दिले. त्यांचंही मनापासून कौतुक. एकदम आमचे सगळे कर्मचारी जेव्हा नटून थटून येतात तेव्हा आम्हालाही बरं वाटतं की नाही, हक्क फक्त आमचाच नाही, तुमचाही अधिकार असतो आणि हक्क असतो नटून थटून येण्याचा. आणि त्यामुळे तुम्हाला जो सन्मान मिळाला
हा सन्मान तुमचा नव्हे, समस्त एसटी कर्मचाऱ्यांचा सन्मान तो आहे आणि तुम्ही तेवढी चांगल्या प्रकारची कामं त्या ठिकाणी करताय आणि पुढे पण भविष्यामध्ये करत राहाल. अजून छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या, आपल्या अधिकाऱ्यांना जर तसा मान सन्मान दिला तर हे एसटी महामंडळ निश्चितपणे पुढे भविष्यामध्ये चांगली वाटचाल करेल याची मला खात्री आहे. आमच्या काही कार्यकर्त्यांनी म्हणजे माझ्याच परिसरातले एक लोकमान्य नगरमध्ये म्हणजे माझ्या मतदारसंघात राहणार एक कार्यकर्ता एक दिवस माझ्याकडे आला आणि मला आश्चर्य वाटलं की तळागाळातला झोपडपट्टीमध्ये साधारण चाळ सिस्टीममध्ये राहणारा एक साधा तरुण मुलगा आणि साध्या तरुण मुलाला एसटी महामंडळाबद्दल आणि एसटीच्या 1948 पासूनच्या स्थापनेपासून किंबहुना एसटी जेव्हा 1920 साली सुद्धा छोट्या प्रमाणात चालू झाले इंग्रजांच्या काळामध्ये त्याची माहिती असलेला एक फक्त एसटीवर नितांत प्रेम करणारा, उत्पन्न त्यातनं काही नाही फक्त खिशातून खर्च करावा लागणारा एक जेव्हा कार्यकर्ता एसटीवर एवढं प्रचंड प्रेम करतो आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून आपण तो चक्क कॉफी टेबल बुक ज्यावेळेस निर्माण करतो, मला अभिमान वाटला की ह्या मंडळाचा मी अध्यक्ष आहे आणि मी त्याचं कौतुक केलं. त्याला सांगितलं तू ये माझ्याबरोबर बस, मला सांग आणि हा एसटीला अजून आपण पुढे कसं घेऊन जाऊ यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करेल आणि आज त्याचं मी कौतुक करतो की त्याच्या माध्यमातून आज ह्या कॉफी टेबलचं आपण अनावरण केलेलं आहे. माझ्याकडे एसटी महामंडळाच्या कार्यालयामध्ये वाईट वाटून कोणी घेऊ नका, परंतु मला असं वाटलं की मंत्री म्हणून काम करत असताना आपल्याला काहीतरी चांगले विषय आपल्याकडे काही लोक आणतील आणि एसटी मध्ये ह्या सुधारणा करा त्या सुधारणा करा असं सांगतील. सुधारणा माझ्याकडे फक्त 2-4% लोक सांगायला येतात, परंतु 95% लोक हे माझ्याकडे घेऊन येतात ते म्हणजे बदलीचा कागद. आणि मी लगेच कुसेकरांना सांगितलं साहेब हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. आता प्रत्येकाला बदली हवी असते, प्रत्येकाचे कुठले राजकीय लाडके बांधे असतातच असं नाही. कोणी आमदार, कोणी खासदार, कोणी मंत्र्याचे पत्र घेऊन येत असतो. आमच्या जवळच्या कार्यकर्त्यांचं काही अजून फोन वगैरे घेऊन येत असतो, परंतु हे कुठेतरी थांबलं पाहिजे. परंतु जर थांबवायचं असेल तर आपल्याला जसं आपण आरटीओ मध्ये ऑनलाईन बदल्या केल्या तशाच पद्धतीच्या बदल्या हे आपल्या डिपार्टमेंटला पण व्हायला पाहिजे आणि आमच्या ह्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की लगेच त्यांनी आजच तो ऍप ह्या ठिकाणी आपल्या समोर आणला आणि भले थोडासा त्रास होईल परंतु 1 वर्षानंतर का होईना पण माझ्याकडे बदल्यांचं जे प्रमाण आहे ते बंद होणार नाही, कारण त्यामध्ये काहीतरी मार्ग काढतात आणि त्यानंतर विनंती बदल्यापासून इतर अंशतः बदल्या वगैरे असे काही प्रकार घेऊन येतात, परंतु प्रमाण मात्र त्यामध्ये कमी होणार आहे. त्यामुळे मी माझ्या सगळ्या मनापासून अधिकाऱ्यांचं कौतुक करतो, कारण कसं आहे शेवटी प्रत्येकाला काही ना काही कुठे ना कुठे जवळच्या ही पोस्टिंग हवी असते, त्यासाठी तो पाठपुरावा करत असतो. परंतु ज्याला गरज आहे खरोखर त्याला तातडीची गरज आहे, आजारपणाचं कारण आई वडील आजारी असतात, सासू सासरे आजारी असतात, घरी मुलांचं काही वेगळे प्रश्न असतात, अशा वेळेस त्याला बदली ही मिळालीच पाहिजे ह्या मताचा मी आहे. परंतु फक्त स्वतःला लाईट ड्युटी मिळायला पाहिजे, स्वतःला काहीतरी बसून काम करून फक्त पगार घ्यायचा वगैरे अशांना जर बदली हवी असेल आणि त्या बदलीसाठी जर तो राजकीय वशीला लावून माझ्याकडे येत असेल तर ते मी कदापि सहन करणार नाही, हे पण स्पष्टपणे सांगतो. त्यामुळे ह्या गोष्टी महामंडळ चालवत असताना होतो, पण निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की एवढं आपल्या जवळजवळ 1 लाख कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांचं हे महामंडळ आहे, हे काही छोटं महामंडळ नाहीये. तुम्ही जर सगळ्यांनी साथ दिली, जर तुम्ही योग्य प्रकारे आम्हाला सगळ्या अधिकारी आणि महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मला साथ दिली तर निश्चितपणे आपलं एसटी मंडळ फक्त महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये 1 नंबरचं महामंडळ आपण सगळे मिळून करू याची मला खात्री आहे. जास्त वेळ घेत नाही, परंतु मगाशी मराठीचा मुद्दा तुम्ही मराठी बाणा. आता प्रताप सरनाईक मंत्री म्हटल्यानंतर त्यांनी एखादं वाक्य जरी काही वापरलं तर त्या लगेच त्याचं उचललं. तर परवाच्या दिवशी आम्ही एका हिंदी पत्रकार संघाचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये मला बोलवण्यात आलं, सत्कार होता. तोही सत्कार कोणाचा होता तर एक मराठी पत्रकार, त्याचं नाव साहिल जोशी, जुना पत्रकार. आपला पत्रकारिता करत 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 तो आज तकचा ब्युरो चीफ झाला आणि आज हिंदी आज तक मध्ये तो अतिशय चांगल्या प्रकारचं प्रतिनिधित्व करतो आणि त्याचा सत्कार पत्रकार दिनाच्या निमित्तानं हिंदी पत्रकार संघानं कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या ठिकाणी मला बोलवलं. मी सांगितलं की बाबा जर साहिल जोशी
कारण त्याचं जोशी आडनाव आहे. त्यांनीच त्याच्या भाषणामध्ये सांगितलं की मला हिंदी बोलत असताना दिल्लीमध्ये कधीतरी असं म्हणतात की साहिल जोशी तुम्ही MP किंवा गुजरात किंवा कुठल्या दिल्लीचे वगैरे जोशी आहात का? तर मी सांगतो नाही, मी महाराष्ट्राचा जोशी, मी अभिमानानं सांगतो. मी त्याला सांगितलं बाबा तू साऊथचा जोशी असता तर तुला हिंदी एवढं जमलं नसतं, कारण साऊथमध्ये हिंदी किंवा इंग्लिश ह्या भाषेला कोणी स्थान देत नाही, ते फक्त त्यांच्याच भाषेमध्ये बोलत असतात. आणि बोलता बोलता असंही त्यांनी सांगितलं की जुने एक उत्तर भारतीय नेते होते, ते मराठीला मावशी म्हणायचे आणि हिंदीला आपली आई म्हणायचे. मी सांगितलं आता ते दिवस गेलेत. आता मावशीची मार्केट जे आहे ते थोडं डाऊन झालेलं आहे आणि लाडक्या बहिणीचं मार्केट आता वाढलेलं आहे. त्यामुळे हिंदीला पूर्वी मावशी म्हणायच्या ऐवजी आता लाडकी बहीण म्हणायला लागलेत. कारण माझ्याच मतदारसंघामध्ये मी ठाण्याला असताना पूर्ण मराठीमध्ये अस्खलित मराठीत बोलतो आणि पुढे जाताना माझ्या तोंडातून कसं हिंदी निघून येतं मलाही कळत नाही. ह्याच वाक्याचा विपर्यास काही पत्रकारांनी केला आणि 2 दिवस पूर्ण सोशल मीडियापासून ते चालवलं. अरे तुम्ही कुणाबद्दल बोलताय? आचार्य अत्रेंच्या दैनिक मराठामध्ये काम केलेल्या बाबूराव सरनाईकांचा मी मुलगा आहे. मराठी कसं वागावं, मराठीमध्ये कसं बोलावं, मराठीची संस्कृती कशी पुढे यावी, इम्मुना म्हणजे माझ्या मुलांना सांगतो की घरामध्ये नातवंडांबरोबर सुद्धा बोलत असताना इंग्रजीमध्ये बोलू नका, फक्त आणि फक्त मराठीमध्येच तुम्ही बोलायला पाहिजे. आणि आज वि.स. खांडेकर असू द्या, वि.वा. शिरवडकर असू द्या, म्हणजे कुसुमाग्रजांपासून ते पु.ल. देशपांडेंपासून आचार्य प्रल्हाद केशव अत्र्यांपासून एकदम आपण दलित पॅंथरचे नेते नामदेव ढसाळ आणि श्रीनिवास खळेंसारखे हे मोठे संगीतकार, साहित्यिक यांची नावं जर कुठल्या वास्तूने द्यायचं ठरवलं असेल तर ते प्रताप सरनाईकने ठरवलं. सर्वप्रथम मी माझ्या RTOच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मराठीमध्ये पूर्ण ट्रक आणि बसेसच्या पाठीमागे सुविचार आले पाहिजे, हिंदीमध्ये नको. मेरी बेटी और ते कुठला तो हे आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ, हिंदीमध्ये चालणार नाही, मराठीमध्ये ते आलं पाहिजे. पूर्ण देशाला कळू द्या मराठी आपली किती संस्कृती, किती मोठी संस्कृती आहे. त्या पद्धतीनं मागे RTO मध्ये सुद्धा सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं गेलं. त्यामुळे अशा प्रकारे मराठीचा मान सन्मान करणारा किंबहुना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ह्यासाठी पूर्णपणे पाठपुरावा करणारा प्रताप सरनाईकांच्या विरोधात एका हिंदी भाषेवरनं तर अशा प्रकारे कुठल्या एखाद्या वाक्यावरनं जर काही विरोध कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे असं मला वाटतं. परंतु ठीक आहे, अशा काही गोष्टी शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असल्या कारणानं काही मीडियाला काहीतरी गोष्टी हव्या असतात आणि मीडिया ते देत असतं. त्यामुळे तुम्ही तशा पद्धतीचं कामकाज जर काही करत असाल तर तुम्हाला रोखणारे आम्ही कोण. पण असो, महामंडळाचा हा 77वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांनी अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने साकार केल्याबद्दल मी तुमचं मनापासून कौतुक करतो. ही बक्षिसं जी आहे ती बक्षिसं वाढली तरी चालेल, 5च्या ऐवजी 50 लोकांना बक्षिसं दिली तरी चालेल, परंतु त्यांच्या कार्याचा गौरव मात्र माझ्या कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचं होणं गरजेचं आहे. आपल्याला महामंडळ चालवायचं आहे, परंतु ते चालवत असताना 60 लाख लोकांचा तुम्ही विचार करता, परंतु 60 लाख लोकांचा विचार करत असताना माझ्या 1 लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा विचार करून त्यांना विश्वासात घेऊन त्यांना वेळेवर पगार देऊन त्यांना वेळेवर बोनस देऊन त्यांना वेळेवर त्यांच्या मागण्याची पूर्तता करून आपल्याला हे महामंडळ पूर्ण करायचं आहे असं या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.